नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी काय करणार आहे इथे दाखवते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. आजची रेसिपी बघा. शेगडीवरती मी एक छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी एक मशरूम फक्त कापून घेतलेले आहे. एवढ्या एका पीसचा वापर इथे करायचा आहे मला, कारण एकाच ब्रेडवरती मला ही भाजी एवढीच करायची आहे. तर बघा, एक मशरूम मी व्यवस्थित धुवून आणि कापून घेतलेली आहे. अगदी चिमटीभर घालते, म्हणजे जेवढी आपली मशरूम आहे तेवढीच मी इथे घालते. चिमटीभर मीठ आणि अगदी एक चिमटी घालणार आहे हिंग. 2 चिमटी मी घातलेला आहे लाल मिरची पावडर. आणि मंडळी हे बघा, अगदी अर्धा टीस्पूनही नव्हतं, थोडंसं मी घेतलेलं आहे तेल. टीस्पूनमध्येच अर्धा टीस्पूनपेक्षाही कमी आहे. आणि ह्या पातेल्यामध्ये अगोदर मी मशरूम कापून आणि तशीच टाकलेली आहे. तेल बिल वगैरे काही टाकलेलं नव्हतं. तर आता मीठ, मसाला, हिंग, हळद इथे मी घातलेली आहे. हळद घातलेली नाही. हळद तुम्हाला आवडत असेल तर नक्की घालू शकता. फक्त आपल्याला हे कलसून घ्यायचे आहे. तर मंडळी हे बघा, अगदी 1 टीस्पून फक्त मी पाणी घेतलेलं आहे. तेल आणि आपला मसाला वगैरे घालून थोडंसं मी परतवून घेतलं. त्यानंतर 1 टीस्पून मी पाणी घातलेलं आहे. तर मंडळी हे बघा, मस्त मशरूम आपली तयार झालेली आहे. इथे जवळून दाखवते. तर हे बघा, 1च टीस्पून आपण पाणी घातलेलं आहे. मशरूम आपली तयार आहे. एका ब्रेडला आपल्याला हे लावायचे आहे. भाजी तर तयार झालेलीच आहे. तर हे बघा, घरी बनवलेले हे ब्रेड आहेत. नाचणीचे हे ब्रेड आहेत. हे बघा, एकदम पौष्टिक आपले हे ब्रेड तयार होतात मंडळी. तर घरी बनवलेले हे ब्रेड आहे. तर हे एकच ब्रेड मला इथे खायचं आहे, म्हणून ह्या ब्रेडला पुरेल एवढीच मी इथे ही भाजी घेतलेली आहे. तर हे ब्रेड थोडंसं मी तव्यावरती पॅनवरती गरम करणार आहे. आणि त्यानंतर मग याच्यावरती मला ही भाजी घालायची आहे आणि एक चटणी घालायची आहे. तर घरी बनवलेला पदार्थ आहे मंडळी. तर चवीने तर चांगला लागतोच, पण मनाचं समाधान होतं. आणि नाचणीची हे पौष्टिक ब्रेड घरी बनवलेले अतिशय छान झालेले आहेत. तर मंडळी, आपण थोडाफार नाश्ता हा असा या पद्धतीने हेल्दी घरी करू शकतो. ह्याच्यावरती आपल्याला जी भाजी आपण केलेली आहे ती भाजी आपल्याला घालायची आहे. तर त्याआधी मला इथे सोयाची चटणी आहे, तर ही सोया चटणी थोडीशी घालायची आहे. तेलाचा वापर मी अजिबात केलेला नाही. पॅनवरतीही मी फक्त पॅन गरम करून घेतलेला आहे. आता याच्यावरती घालायची आहे आपण जी भाजी आता केलेली आहे मशरूमची, तर ती आपल्याला घ्यायची आहे. आणि अजून आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे ब्रेड. एक साईड आपली त्याची छान आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तयार ब्रेड आहेत मस्त ते, पण गरम केल्यानंतर अजून त्याची टेस्ट वाढते. थोडेसे ते अजून कुरकुरीत होतात मंडळी. त्यासाठी मी आधी व्यवस्थित ब्रेड गरम केला आणि त्यानंतर आता परत मी हा ब्रेड एक साईडने छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. हवी तर याच्यावरून थोडीशी अजून सोया चटणी आपण घेऊ शकतो. तर मंडळी, छान आपला हा ब्रेड तयार झालेला आहे. हा बघा. तर ही आजची छोटीशी जी रेसिपी आहे, मस्त नाश्त्याला तुम्ही बनवून खाऊ शकता. तर ब्रेड तुमचा घरी बनवलेला नसेल तर तुम्ही बाहेरूनही ब्राऊन ब्रेड वगैरे घेऊ शकता. पण झटपट आपली एकच पीस घेतलेला आहे मी या मशरूमचा, आणि मस्त चटपट भाजी बनवून आणि आपली इथे तयार आहे. मंडळी, आजचा झटपट नाश्त्याचं जी आपण भाजी बनवलेली आहे मशरूमची, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.